शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार आक्रमक झाली आहे। नाशिकमध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। मशाल पेटवून प्रहार पक्षाने आंदोलन केले, तर कर्जमाफीसाठी सत्ताधाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले। हातात मशाल घेऊन शेकडो कार्यकर्ते आंदोलनात दाखल झालेले आहेत। बच्चू कडू माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत। बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये प्रहारच्या वतीने हे आंदोलन करण्यात येते, तर तिकडे अमरावतीमध्ये देखील आंदोलन सुरू झालेलं आहे। आमदार खोडके यांच्या घरासमोर आंदोलन केलं जात आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आता प्रहार आक्रमक झाला। मशाल पेटवून प्रहार पक्षाकडून हे आंदोलन केलं जात आहे। नाशिकमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे। तिकडे अमरावतीमध्ये देखील आमदार खोडके यांच्या घराबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू झालं। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आता प्रहार आक्रमक झालेला आहे। नाशिकमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली। मशाल पेटवून प्रहार पक्षाकडून हे आंदोलन केलं जात आहे, तर हातामध्ये मशाल घेऊन शेकडो कार्यकर्ते आंदोलनामध्ये दाखल झालेले आहेत। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात। योगेश, आपण पाहतोय आता कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं प्रहार पक्ष आक्रमक झालाय। नाशिकमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे, काय अपडेट्स आहेत? खरे कृषी मंत्र्यांच्या घरासमोर हे आंदोलन आता सुरू झालंय। आपण बघू शकतोय की वर नयनतारा हिल्स यामध्ये माणिकराव कोकाटे हे या ठिकाणी राहतात आणि त्याच्या घरासमोरच प्रहारचे हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, असे अनेक मागण्या त्यांच्या या ठिकाणी दिसून येत आहेत। पेरणी ते कापणीपर्यंत MRGS अंतर्गत सर्व कामं केली पाहिजे, ही त्यांची मागणी आहे। आणि हे सर्व कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर या ठिकाणी बसलेले आहेत। आपण बघू शकतोय की या सर्व कार्यकर्त्यांनी ठिय्या जो आहे तो या ठिकाणी मानलेला आहे। बच्चू कडू सुद्धा थोड्याच वेळात या आंदोलनामध्ये सहभागी होतील, ते आता या ठिकाणी उपस्थित झालेत। सध्या काही पत्रकारांशी आणि माध्यमांशी ते बोलत आहेत, पण थोड्याच वेळात तेही यामध्ये सहभागी होतील आणि सर्व माध्यमांशी बोलतील। आपण जर बघितलं तर अनेक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या अनेक दिवसांपासून वादामध्ये आहेत, अनेक दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करत आहेत आणि त्यानंतर या वादग्रस्त वक्तव्यांमुळे शेतकरीही नाराज झाला आहे। कृषी क्षेत्रातले अनेक दिग्गज ते याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याच घरासमोर आंदोलन सुरू करून हे मशाल आंदोलन संपूर्ण राज्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर करण्याची सुरुवात ही आहे बच्चू कडू यांनी केलेली आहे। योगेश, आपण पाहतोय शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं आता प्रहार पक्ष आक्रमक होताना दिसतोय। गेल्या काही दिवसांपासून कृषी मंत्र्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्य देखील आलेली आहेत, त्याचा देखील निषेध बच्चू कडू यांच्या वतीनं केला जातोय। काय नेमकी घोषणाबाजी होतीये, काय नेमक्या प्रमुख मागण्या आहेत प्रहारच्या? तर ही दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये आता बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झालेलं आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर बच्चू कडू यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। प्रहार पक्षाचे अनेक कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। योगेश, आपण पाहतोय शेतकरी कर्जमाफीचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आणि त्या मुद्द्यावर आता प्रहार पक्ष आक्रमक झालाय, जोरदार घोषणाबाजी होतीये। योगेश, खरे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होत बच्चू कडू यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। ती कृषी मंत्र्यांच्या घरासमोरून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीचा मुद्दा जो सरकारने घोषणा केली होती ती पूर्ण केली नाही, म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे असा आग्रह त्यांचा या ठिकाणी दिसतोय। त्याचबरोबर जी पेरणी ते कापणीपर्यंत जी शेतकऱ्यांची कामं असतात ती MRGSच्या अंतर्गत झाली पाहिजे, जेणेकरून आता जर सध्या आपण बघितलं तर मजूर मिळणं हे अवघड झालेलं आहे। त्यामुळे मजुरीला पर्याय म्हणून ही कामं MRGSच्या अंतर्गत करण्यात यावी अशी मागणी आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा अशा विविध प्रकारच्या मागण्या या आपल्या या ठिकाणी बच्चू कडू यांच्या दिसून येत आहेत। बच्चू कडू यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेत आणि या ठिकाणी ते आलेत। आता बच्चू कडू खाली उतरत आहेत आणि थोड्याच वेळात बच्चू कडू यामध्ये सहभागी होतील। एकूण जर आपण बघितलं तर सध्या कृषी मंत्री कोकाटे यांच्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांनी ते पुन्हा मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आहेत।
करता प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात यावं असं त्यांनी म्हटलं. आता बच्चू कडू हे आज शेतकरी हा प्रमुख मुद्दा आहे त्यांनी म्हटलंय. दिव्यांगांना 6,000 रुपयाचं मानधन मिळावं असंही त्यांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे एकूणच बहुतांश बऱ्याचशा मागण्या या शेतकरी केंद्रित ठेवून कृषी मंत्र्यांच्या घरासमोर हे आंदोलन सुरू आहे. निश्चितच योगेश, बच्चू कडू यांच्याशी बातचीत करता येणं शक्य आहे का? त्यांची एखादी प्रतिक्रिया मिळू शकते का? काय नेमकी त्यांची भूमिका आहे? बच्चू कडू आता आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्याकडून पण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू. सध्या सगळी माध्यमं या ठिकाणी त्यांचा हे घेत आहेत. आपण थोडंसं माणिकराव कृषी मंत्री आणि सरकार शेतकऱ्याचं नेतृत्व आणि पालकत्व हे माणिकरावना दिले. शेतकरी आर्थिक असेल, पाणी पावसामुळे असेल, अधिक कशामुळे असेल, सगळ्या अडचणी त्याचं सगळं नेतृत्व सरकारच्या दरबारी माणिकरावनं करावं असं घटना सांग. आणि मग असं असताना आम्ही माणिकरावच्या दाराजवळ आलेलो आणि कृषी मंत्री म्हणून आलेलो आहे. जर कृषी मंत्री नसते तर कदाचित दुसऱ्याकडे गेलो असतो. तर त्यांच्याकडून अपेक्षा आहे आमचं नेतृत्व तुम्ही त्या कॅबिनेटमध्ये केलं पाहिजे. निवडणुकीच्या काळात सरकारने सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं कर्जमाफी संदर्भात, अद्याप काही कर्जमाफी दिसत नाहीये. मला देवेंद्र फडणवीस साहेबांचं माहित होतं. ते म्हणत होतं 7-12 कोरा 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 स्टाईल न म्हणत होते आणि प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगत होते की सरकार येऊ द्या, आम्ही माफ करून टाकतो. मतं घेतले पण बेमान झाले. आमचं फडणवीस साहेबांकडून काय अपेक्षा? बोला तर खरी, तुमच्या पोटात मनात कायच्यात काय आहे ते बोललं तर पाहिजे का नाही? त्यांनी बोलायला नको का बाबा? ते दुसरंच बोलायला लावतो. ते बावनकुळे म्हणतं योग्य वेळी करू, कोणत्या भटाला विचारून करू? कधी मुहूर्त काढणार आहे तुम्ही? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की हे काही शक्य नाही सध्या तरी. शक्य नसल तर बजेट मधला 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये तुम्ही शेतकऱ्याला दिले किती सांगा ना आम्हाला. पहिले जातीभेद होता, धर्मभेद होता, आता अर्थभेद आहे.